हाय फ्रेंड्स. आज माझ्या बिझनेसला 11 वर्ष पूर्ण झाली. परिस्थितीला, समाजाला आणि घरच्यांना तोंड देता देता ही 11 वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही. या 11 वर्षामध्ये माझ्या खूप खूप काही चुका झाल्या. खूप वेळा आदळले, खूप वेळा आपटले. कधी कधी पायाखालची जमीन निघून गेली हेही कळले नाही. जर मला माझ्या या व्यवसायाची साथ नसती तर मी कधीच संपून गेले असते. दिवस आठवले की आजही मनात विचार येतो, जर मला माझ्या या व्यवसायाची साथच नसती तर. या व्यवसायाशिवाय मी माझ्या जीवनाची कल्पनाच नाही करू शकत. माणसाला आदर, सन्मान किंवा सुरक्षितता एकाच वेळी मिळत नाही. पण या व्यवसायाने ती सुरक्षितता मला दिली, तो आदर मला दिला, तो मान सन्मान मला दिला. कधी कधी वाटतं, यार खरंच मी या व्यवसायासाठीच बनले का, किंवा मी यासाठीच माझा जन्म झाला आहे का. ज्यावेळेस मी हा प्रश्न स्वतःला विचारते त्यावेळेस माझ्यासमोर आत्तापर्यंतचे खूप सारे अनुभव उभे राहतात. माझी एक नवीन ओळख तयार झाली, समाजाशी माझं एक वेगळे नातं तयार झालं. माझ्या ह्या व्यवसायामुळे एखाद्या व्यक्तीचं सौंदर्यच खुलतं असं नाही, तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वही तेवढंच उठून दिसतं. हा 11 वर्षाचा काळ कठीण होता, स्ट्रगलचा होता, अडचणीचा होता, पण त्यातूनही मी खूप काही शिकत गेले आणि घडत गेले. राखेतून जसा फिनिक्स पक्षाचा जन्म होतो आणि तो उंच आकाशात उडणारा एकमेव पक्षी ठरतो, तसंच माझा हा व्यवसाय रोज एक एक यशाची एक एक पाऊलं पुढं टाकत आहे. आणि या यशाच्या पावलाबरोबरच नवीन नवीन अनुभव काबीज करत आहे. त्यामुळे माझ्या या व्यवसायाचा मी फक्त आदर करत नाही, तर मी त्याची पूजा करते. थँक यू सो मच माय बिझनेस. आय लव्ह यू माय बिझनेस. हॅपी 11th ॲनिव्हर्सरी माय बिझनेस. हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक यू सो मच.